नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली असून तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सहअध्यक्षपदी राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक आणि सदस्यपदी दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यासह सदस्यपदी माजी सनदी अधिकारी दिनेश ओवळकर, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वकील महेश बिरजे, वकील रवी पाटील, प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार, विधी व न्याय विभाग विशेष निमंत्रित सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सदस्य सचिव अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आज शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी कोल्हापूर येथे खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी सीमा प्रश्न तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला. हा सत्कार समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. या भेटीमध्ये धैर्यशील माने यांनी सांगितले की येत्या काळामध्ये तज्ञ समितीची बैठक लवकरच आयोजित करून चालू अधिवेशनात सीमावादावर ठाम भूमिका मांडली जाईल. तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि शासकीय सेवा सीमावर्ती भागात प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी 2 दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यसभा सदस्यांनी सीमावाद संपला आहे असं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या विधानामुळे सीमा भागातील जनतेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी संसदेमध्ये आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहरात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण कायम आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचू लागलं आहे, तर निचऱ्याच्या परिसरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालाय. विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील 24 तासातही जोरदार पावसाचा इशारा दिला असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बेळगावातील बळ्ळारी नाल्याचा गाळ वेळेवर न काढल्यामुळे नाल्याला पुन्हा एकदा पूर आला असून यामुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सातत्याने गाळ सफाईची मागणी करण्यात येत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. या पुरामुळे शेतजमिनी संपूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून विशेषतः भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी तर पिके पूर्णतः वाहून गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना दुबार लावणी करावी लागत असून त्यासाठी पुन्हा एकदा मोठा खर्च उचलावा लागत आहे. हलगाव मच्छे बायपास प्रकल्पामुळे जलप्रवाहात अडथळा निर्माण होऊन परिस्थिती अधिकच बिघडली असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकल्पामुळे जलस्तर वाढून पूरस्थिती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गानं सरकारकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी होत आहे. बेळगाव शहरातील भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील इंडियन बँक शाखेतील लॉकरमधून झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी चंद्रकांत बालाजी जोरली वय 32 याला अटक करून त्याच्याकडून 14 लाख रुपये किमतीचे 143.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त निरंजन राजअरस आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाचा यामध्ये समावेश आहे. तपास पथकाच्या कामगिरीचं कौतुक करत त्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. बेळगाव उद्यम बागमधील पार्वतीनगर येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून पावसामुळे मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. गुरुवारी सकाळी एका ट्रकला खड्ड्यात अडकावं लागल्यानं संतप्त नागरिकांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केली. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. स्मार्ट सिटी योजनेमध्ये कोट्यवधींची कामं सुरू असताना या भागातील दूरवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
वर्षानुवर्षे रस्त्याच्या डागडुजीसाठी मागणी सुरू असूनही केवळ आश्वासन मिळतं अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. तातडीने रस्त्याचं काम हाती न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नुराणी मशीदजवळ आयोजित शांततामय मानवी साखळी आंदोलनात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी नागरिक, स्थानिक नेते व समाज बांधवांसोबत सहभाग घेतला. यावेळी बोलताना आमदार सेठ म्हणाले की वक्फ संस्थांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे. हे विधेयक राज्य सरकारने फेटाळले असून आता केंद्र सरकारनेही ते मागे घ्यावे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास व्यक्त करत घटनात्मक हक्कांचे रक्षण होईल असा विश्वासही व्यक्त केला. आंदोलनात सहभागी नागरिकांनी फलक व घोषणांच्या माध्यमातून अल्पसंख्याक हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली. बेळगावातील आयुर्वेदाची 75 वर्षांची परंपरा निरंतर आपल्या सेवेत डॉक्टर पुष्कर केतकर यांच्या श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राने जपली आहे. यांच्याकडे संधिवात, सर्व जुनाट मणक्यांचे आजार जसे स्पॉन्डिलिसिस, त्वचाविकार, सोरियासिस, व्हेरिकोज वेन्स, जुनी सर्दी, दमा, आम्लपित्त, वंध्यत्व व इतर पोटाचे आजार यावर रिझल्ट ओरिएंटेड चिकित्सा उपलब्ध आहेत. चिकित्सेमध्ये औषधोपचार, पंचकर्म, अग्निकर्म, विद्धकर्म इत्यादी सुविधा देखील असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. आमचा पत्ता श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, क्लासिक प्लाझा, तळमजला, कवळे मठासमोर, सोमवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9902382968. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या वतीने बेळगाव ते हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्स या प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी पावसाळी वीकेंड स्पेशल बस सेवा सुरू करण्यात येत आहे. ही विशेष सेवा येत्या रविवार दिनांक 6 जुलैपासून सुरू होणार असून दर आठवड्याला एकदा चालवण्यात येणार आहे. ही बस सकाळी 9 वाजता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून सुटेल आणि सायंकाळी 7 वाजता परत येईल. 50 आसन क्षमतेच्या या बससाठी प्रति प्रवासी ₹210 तिकीट दर निश्चित करण्यात आलाय. पर्यटकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल तसेच स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे फाटकवाडी, झांबरे व जंगमहट्टी हे 3 मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. घटप्रभा व ताम्रपर्णी नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हल्लारवाडी दाटे बंधाऱ्याजवळील रस्ता खचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोवाड बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तौंदी घाटामध्ये गुरुवारी पहाटे 5:30च्या सुमारास दुचाकीस्वार संजय कुमार जयराम कांबळे वय 45 राहणार भीमनगर, तिसरी गल्ली, निपाणी याची दुचाकी थांबलेल्या ट्रकला जोरात धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. संजय कुमार कांबळे हे निपाणीहून कणगला येथील गॅस फॅक्टरीत नोकरीसाठी जात होते. रिमझिम पावसामुळे रस्ता ओला असल्यानं तौंदी घाटामध्ये दुचाकी क्रमांक KA23EG3948 वरील नियंत्रण सुटलं व हॉटेल व्हाईट हाऊस जवळ उभ्या ट्रकला जाऊन धडकले. हेल्मेट असूनही ते गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय. निपाणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कमी प्रमाणात पडणारा पाऊस आता जोर धरू लागला असून कारवार जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि जोयडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे आज 4 जुलै रोजी सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. मुसळधार पावसामुळे किनारपट्टीवरून वाहणाऱ्या गंगावळी, अघना, शिनी नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी जिल्हा प्रशासन या नद्यांमधील पाण्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवून आहेत. कदरा धरणाची पातळी कमाल मर्यादेला पोहोचल्यानं गुरुवारी सायंकाळी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. भाषा टिकली तर संस्कृती टिकते. मराठी शाळा वाचवण्यासाठी पालक आणि मराठी भाषिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हलशी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये गुरुवारी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले.
यावेळी अमृत शेलार, नरसिंग घाडी, रणजित पाटील आदी उपस्थित होते. देसाई यांनी सीमा भागात मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. कर्नाटक विधान परिषदेतील भाजपचे मुख्य प्रतोद एन. रविकुमार यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याविषयी अश्लील वक्तव्य केल्याच्या प्रकरणी विधानसौध पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय. रविकुमार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेससह विविध संघटनांनी निषेध केला. आयएएस व आयपीएस संघटनांनीही कारवाईची मागणी केली आहे. रविकुमार यांनी स्पष्टीकरण देत आपली चूक नाकारली आहे. यंदा सवलतीच्या दरात घरफाळा भरण्यासाठी सरकारने 3 महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये निपाणी नगरपालिकेला 24% घरफाळा वसूल करण्यात यश आलंय. मागील थकबाकीचं ओझं कमी करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत असलं तरी अद्याप त्याला म्हणावं तसं यश आलेलं नाही. यंदा व्यापारी गाळ्यांच्या भाड्याच्या माध्यमातूनही पालिकेला अत्यल्प कर मिळालाय. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरफाळा भरल्यास 5% सवलत दिली जाते. त्याप्रमाणे निपाणी पालिकेकडूनही यंदा 30 एप्रिलपर्यंत घरफाळा भरण्यासाठी 5% सवलत देण्यात आली होती. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. यंदा जून महिन्यात पावसाने सर्वत्रच हजेरी लावल्यानं हिरण्यकेशीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. या पाण्याचा तलाव भरणीसाठी उपयोग होतो असा अंदाज घेत आमदार निखिल कत्ती यांनी तलाव भरणीच्या कामाला जूनच्या पहिल्या आठवड्यात शुभारंभपूर्वक सुरुवात केली. यामुळे हुल्लोळहट्टी, सारापूर, शिरहट्टी, केडी, बेळवी ही 4 तलाव पाण्याने 100% भरले आहेत. उर्वरित प्रत्येक तलाव 50% भरले आहेत. जुलै अखेरपर्यंत सर्वच तलाव भरणार अशी माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठ्याबाबत अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत होतं. वीज मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भात येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं. याशिवाय शेतकऱ्यांनीही वीज कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केलंय. तालुक्यातील शेती पाणी पुरवठ्याच्या समस्यांसंदर्भात कर्नाटक राज्य रयत संघटना आणि निपाणी चिक्कोडी हेस्कॉम कार्यालयाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन येथील हेस्कॉम कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. निपाणीतील आंदोलन नगर येथे बँक कर्मचारी विनीत पाटील यांच्या बंद बंगल्यामध्ये बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून 2 तिजोऱ्या व शोकेस फोडून 9 तोळे सोने आणि 1.5 किलो चांदी असा सुमारे 10,50,000चा ऐवज लंपास केलाय. गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 चोरटे दुचाकीवरून चोरी करताना कैद झाले असून पोलीस तपास सुरू आहे. कर्नाटकातील चन्नपट्टण तालुक्यातील वंदारगुप्पेजवळ म्हैसूरहून उदयपूरला जाणाऱ्या हमसफर एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इंजिनमध्ये दिसून आल्यानंतर ट्रेन ताबडतोब थांबवण्यात आली. आग लागलेली ट्रेन म्हैसूरहून बेंगळूरकडे जात होती. त्यानंतर चन्नपट्टण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निनिरोधक गॅसचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अर्धा तास ट्रेन रोखली गेल्यानंतर दुसरे इंजिन मागवून ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. दरम्यान चन्नपट्टण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. खडकलाट ते लाटवाडी शिरगाववाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. अनेक शेतकरी रस्त्यापर्यंत शेती करत आहेत. अनेकांनी रस्त्यापर्यंत घरे बांधत आहेत. या मार्गावरून वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत सदर अतिक्रमण संतापाला कारण ठरत आहे. याची दखल घेताना अतिक्रमणे लवकर काढावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लाटवाडी ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिलाय. पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस थांबतो न थांबतो तोपर्यंत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
नदीचा प्रवाह कमी होत असताना पावसाचं प्रमाण वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत आहे. यामुळे तालुक्यातील कृष्णा दूधगंगा नदीवरील बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहेत. कल्लोळ कृष्णा नदीपात्रात जवळपास लाखासमीप पाण्याचा विसर्ग येत आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून 2083 क्युसेक पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून 76,375 क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह येत आहे. दूधगंगा नदीचा प्रवाह 3,168 क्युसेकने वाढला असून 20,768 क्युसेक पाणी येत आहे. तर कल्लोळ कृष्णा नदीपात्रामध्ये 5,251 क्युसेक पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून 97,143 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. वाढत्या पाणी पातळीमुळे अनेक रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. बेळगाव शहापूर येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. गेल्या काही महिन्यांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक पंचमंडळ आणि समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा शुभारंभ पार पडला. या प्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे, मंदिर समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. जीर्णोद्धारानंतर मंदिरात भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. ज्यांना या मंगल कार्यास आर्थिक अथवा वस्तू रूपात मदत करायची असल्यास त्यांनी मंदिर कमिटीशी संपर्क साधून रीतसर पावती घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. टी सेल अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या बेळगावच्या 10 वर्षीय आराध्या कृष्णा पार्लेकर हिला यंग बेळगाव फाउंडेशनने आर्थिक मदत करत दिलासा दिलाय. सध्या आराध्या केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. उपचाराचा खर्च तब्बल 8 ते 9 लाखांमध्ये असल्यानं कुटुंबीय आर्थिक अडचणीत आलेत. या पार्श्वभूमीवर एलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली काही निधी उभारून आराध्याच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी यंग बेळगाव फाउंडेशनचे सदस्य ओमी कांबळे, अद्वैत चव्हाण पाटील, अनिकेत आनंद चव्हाण पाटील, ज्ञानेश्वर राजू अनबर तसेच आराध्याचे वडील आणि काका उपस्थित होते. अधिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी केएलई हॉस्पिटलशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.